गोडोली जकातनाका ते शिवराज पेट्रोल पंपाच्या चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सदर कामाबाबत ठेकेदारावरती आणि त्याच्याशी संबंधित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरी मलंगदास यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. सदर रस्त्याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे 16 तारखेला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. शिवराज मी सामाजिक कार्यकर्ता हाजी नाराज. साधारणतः एप्रिल मेच्या दरम्यान गोडोली जकातनाका ते शिवराज चौक या रस्त्याचं काम चालू होतं आणि त्या ठिकाणी काम चालू असताना मी तिथं पाहणी केली असता तिथं निकृष्ट दर्जाचं काम चालू होतं. त्या संदर्भात मी उपविभागीय सातारा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग खरमुडे साहेबांना या संदर्भात फोन केला, तक्रार दिली. त्यांनी त्याची दखल न घेता त्यांनी मला सांगितलं की पाऊस पुढच्या येणाऱ्या काळात पाऊस चालू होईल, त्यावेळेस बघू आपण काय करायचं. तर त्या संदर्भात जे गोडोली जकातनाका ते शिवराज चौक या ठिकाणी झालेलं निकृष्ट दर्जाचं काम या संदर्भात मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले. त्यात असा आहे की संबंधित कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जर असं न झालं तर मी अक्षता मंगल कार्यालयासमोर 16 तारखेला रस्ता रोको आंदोलन करणार आहे.